नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाच्या थर्ड सेमिस्टरमध्ये के स्कीममध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप म्हणजेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग यांच्यासाठी एक नवीन कोर्स ॲड झालेला आहे. त्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग आणि त्याचा कोर्स कोड आहे 313007. तर आता हा कोर्स तुमच्यासाठी का ॲड केलेला आहे ते आपण आधी बघू. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्रॅमिंग भाषा येणं खूप महत्त्वाचं असतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये तर वेगवेगळे जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर वापरतात तर त्याच्यामध्ये पायथॉनमध्ये कोड करणं सोपं आहे. त्याच्यानंतर ही एक प्रॉब्लेम सॉल्विंग लँग्वेज आहे. या कोर्समुळे स्पेशली फंडामेंटल्स ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या कोर्समुळे विद्यार्थी पायथॉन प्रोग्राम लिहून विविध ठिकाणी त्याचे फंक्शन्स आणि पद्धत वापरू शकणार आहे. म्हणून हा कोर्स जो आहे तो ॲड केलेला आहे थर्ड सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपला. याचे जे कोर्स आउटकम आहेत ते बघा, 5 कोर्स आउटकम आहेत. यूज प्रोग्राम डिझायनिंग टूल्स अँड IDE फॉर पायथॉन. सेकंड जो आहे तो एम्प्लॉय पायथॉन बिल्डिंग ब्लॉक्स अँड डेटा टाइप्स इन द प्रोग्रामिंग. तिसरं आहे इम्प्लिमेंट कंडिशनल अँड लूपिंग स्टेटमेंट इन द पायथॉन प्रोग्रामिंग. चौथं आहे इम्प्लिमेंट बिल्ट इन फंक्शन्स अँड मॉड्यूल्स इन द पायथॉन प्रोग्रामिंग. अँड पाचवं जे आहे ते आहे यूज नमफाय फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन लिस्ट अँड ॲरे. आता याची टीचिंग आणि असेसमेंट स्कीम आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये लर्निंग जे आहे लॅबोरेटरी लर्निंग, तर त्याच्यासाठी 2 तास दिलेले आहे म्हणजे प्रॅक्टिकलसाठी. आणि फायनल एक्झाम जी आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे इंटरनल एक्झाम जी असेल ती 25 मार्काची असेल आणि फायनल एक्झाम जी आहे ती समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलची ती 25 मार्काची. असा 50 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये युनिट्स कुठले आहेत. तर हे युनिट्स आहे इंट्रोडक्शन टू पायथॉन प्रोग्रामिंग, हे पहिलं युनिट आहे. दुसरं पायथॉन बिल्डिंग ब्लॉक्स अँड डेटा टाइप्स. तिसरं जे आहे ते पायथॉन ऑपरेटर्स अँड कंट्रोल फ्लो. चौथं आहे पायथॉन फंक्शन्स अँड मॉड्यूल्स आणि 5वं आहे लिस्ट अँड ॲरेज इन पायथॉन. त्याच्यानंतर लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत कारण प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे म्हणून त्याचे लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट किंवा प्रॅक्टिकल टायटल्स दिलेले आहेत. तर हे आहे 16 टायटल्स. 16 टायटल्सपैकी साधारण 12 प्रॅक्टिकल तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट नाही आहे याला. त्यानंतर लॅबोरेटरी इक्विपमेंट्स दिलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती असेसमेंट मेथड्स. तर असेसमेंट मेथड्स 2 आहेत. फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे टर्मवर्क असणार आहे आणि समेटिव्ह असेसमेंट जिथे तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. तर अशा पद्धतीने 2 तुमचे असेसमेंटचे टूल्स आहेत. त्याच्यानंतर COPO मॅट्रिक्स इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर लर्निंग मटेरियल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये हे जे 2 टायटल्स दिलेले आहेत तर हे टायटल्स तुम्ही पायथॉनसाठी वापरू शकता. त्याच्यानंतर लर्निंग वेबसाईट्स आणि पोर्टल्स दिलेले आहेत. या पण अतिशय महत्त्वाच्या वेबसाईट इथे दिलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी उपयोग होणार आहे आउट ऑफ 50. थँक्यू.